आणि आता नागपुरातून एक मोठी बातमी सध्या समोर येते। सीएनजी संदर्भातली ही बातमी आहे। नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। कालपर्यंत 93 रुपये प्रति किलो असलेला सीएनजीचा दर आता 95 रुपयांवर पोहोचलेला आहे। नागपुरातली ही बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे। संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपये 17 पैशांनी वाढ झालेली आहे। तर पेट्रोल आणि डिझेल नंतर आता सीएनजी महागल्याने टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढीची शक्यता व्यक्त केली जाते। या दरवाढीचा थेट फटका हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे। तर नागपुरात सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे। पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजी देखील महागले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आधीच पेट्रोल डिझेलचा फटका बसलाय आणि आता त्यानंतर सीएनजी देखील महागलेला आहे। काय नेमकं सर्वसामान्यांचं म्हणणं आहे, काय अपडेट? नक्कीच नागपूरमध्ये जे आहेत ते सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झालेली आहे। नागपूरमध्ये प्रामुख्याने 2 कंपन्यांच्या सीएनजी जे आहेत त्या मिळतात। त्यातली एक एससीजी आणि दुसरी बायो सीएनजी म्हणून आहे। त्यातली बायो सीएनजीच्या रेटमध्ये जी आहे ती 2 रुपयाची वाढ झालेली आहे। मात्र एससीजी कंपनीची जी सीएनजी आहे त्याचे दर जे आहेत ते स्थिर आहे। गेल्या आठवड्याभरात त्याच्या दरांमध्ये फक्त 2 रुपयाची वाढ झाली होती। त्याचा दर गेल्या आठवड्यात 88 रुपये होता आणि आता 90 रुपये होता आणि आता तो 92 रुपयांपर्यंत गेलेला आहे। मात्र जी बायो सीएनजी आहे त्याच्या दरामध्ये जी आहे ती 2 रुपयांची वाढ झाल्यामुळे आता ते दर 95 रुपयांपर्यंत गेलेला आहे। नागपूर शहराचा जर प्रामुख्याने विचार केला तर सीएनजीवर मोठ्या प्रमाणात टॅक्सी ज्या आहेत त्या नागपूर शहरात चालतात आणि आता सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाल्यामुळे जे आहे ते टॅक्सीच्या भाड्यामध्ये जी आहे ती वाढ होऊ शकते आणि याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो। कारण नागपूरमध्ये लोकल प्रवासासाठी जे आहे ते टॅक्सीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। 2 रुपये प्रति किलो मागं दर वाढल्याने जे आहे ते आता नक्कीच टॅक्सीचे दर देखील वाढतील आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसेल। आपण 2 दिवस आधी पाहिलं होतं की पेट्रोल डिझेलचे दर देखील वाढले होते। त्यामुळे आता एकूणच या सगळ्या सीएनजी असेल पेट्रोल डिझेल याच्या भाववाढीमुळे जे आहे ते कुठेतरी महागाईचा भडका उडण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। आता बायो सीएनजी कंपनीने जे आहे ते आपल्या भाववाढ केलेली आहे। एससीजीने देखील भाववाढ केली तर याचा मोठा फटका जो आहे तो नागपुरातल्या टॅक्सी व्यावसायिकांना आणि पर्यायाने जे आहे ते सामान्य नागरिकांना बसेल। त्यामुळे हे दर सरकारने नियंत्रणात ठेवावे अशी मागणी टॅक्सी चालक असेल किंवा सामान्य नागरिक असेल यांच्याकडून केली जात आहे। बरं उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नागपुरात सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सीएनजीचे दर वाढलेले आहेत। पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजी देखील महागलेला आहे। सीएनजी दरवाढीनं एकंदरीतच प्रवास खर्च महागणार आहे।